माझं नाव अर्णव आहे आणि मी मुंबईत राहतो। ही माझ्या बहिणीची, प्रियाची एक खास गोष्ट आहे। त्या दिवशीची, जेव्हा मी तिला परीक्षेसाठी दुसऱ्या शहरात घेऊन गेलो होतो, त्या प्रवासात मी माझ्या बहिणीचं असं रूप पाहिलं की मी अक्षरशः थक्क झालो। प्रिया दिसायला थोडी सावळी, उंची फार नाही, पण तिच्या डोळ्यांतील आत्मविश्वासाचं तेज आणि तिचं आकर्षक व्यक्तिमत्व कोणालाही सहज आपलंसं वाटावं असं आहे। त्या दिवशी मात्र प्रियामध्ये मी काहीतरी वेगळं तेज, वेगळी ओळख पाहिली होती। प्रियाच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या आणि तिला परीक्षा द्यायला मी स्वतः घेऊन जाणार होतो। एकूण 7 दिवसांच्या परीक्षा होत्या। परीक्षा केंद्र आमच्या घरापासून खूप दूर असल्याने आम्ही जवळच एक छोटी खोली भाड्याने घेतली। त्या खोलीत ना पलंग होता, ना जास्त सोय, फक्त खाली झोपण्याचीच व्यवस्था होती। शेजारच्या खोलीत 4 मुलं राहायला आलेली होती, वय साधारण 20-21 वर्षांचं। पहिल्या दिवशी परीक्षा झाली आणि संध्याकाळपर्यंत त्या चौघांशी माझी थोडीफार ओळख आणि मैत्री झाली। बोलण्यातून कळलं की त्यांचं काही सेटिंग चालू होतं, ज्यामुळे त्यांना परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरं आधीच मिळायची, त्यामुळे ते निर्धास्त, आत्मविश्वासाने परीक्षा देऊन यायचे। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्यातल्या एकाने मला, अर्णव भैया, असं म्हणून, मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर देतो, असं सांगितलं। ते सगळे मला, भैया, म्हणायचे आणि प्रियाला तिच्या नावाने हाक मारायचे। प्रिया वयाने त्यांच्यापेक्षा लहान होती, पण आता तीही त्यांच्याशी मोकळेपणाने, आत्मविश्वासाने मिसळू लागली होती। संध्याकाळी सगळे एकत्र बसून अभ्यास, गप्पा आणि थोडं हसणं खेळणं व्हायचं। शेवटच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी रविवारची सुट्टी होती। ते चौघे मुलं आमच्या खोलीत आले आणि प्रियासोबत अभ्यास करायला लागले। मी त्यांना, मी सिनेमा पाहायला जातोय, 3-4 तासात परत येईन, तू नीट अभ्यास कर आणि थोडा आरामही कर, असं सांगून बाहेर पडलो। तिकीट मिळालं नाही म्हणून मी परत खोलीकडे वळलो। परत आल्यावर पाहतो तर दार बाहेरून बंद होतं। मी दार उघडलं आणि आत गेलो, पण प्रिया खोलीत नव्हती। मला वाटलं ती बाथरूमला गेली असेल किंवा त्या मुलांच्या खोलीत अभ्यासाला। मी थोडा आराम करायला झोपलो। 15-20 मिनिटं गेली तरी ती परत आली नाही। थोडं अस्वस्थ वाटायला लागलं। मी त्यांची खोली गाठली। तिथे गेल्यावर पाहतो तर दार आतून बंद होतं। मला शंका आली। आत डोकावण्याचा प्रयत्न केला, पण काहीच दिसेना। तेव्हाच मला आठवलं की बाथरूममधून त्यांच्या खोलीचं खिडकीतून थोडं दिसतं। मी क्षणाचाही विलंब न करता बाथरूममध्ये शिरलो आणि एका मोठ्या छिद्रातून आत पाहिलं। त्या छिद्रातून सगळं स्पष्ट दिसत होतं। आत पलंगावर 3 मुलं पूर्ण मोकळी बसली होती, पण प्रिया कुठेच दिसत नव्हती। मी माझ्या मोबाईलवर त्यांची रेकॉर्डिंग सुरू केली। तेवढ्यात माझी नजर त्या मुलांवर गेली। ते सगळे एकाच दिशेने पाहत होते। मी तिकडे पाहिलं आणि मी अवाक झालो। माझी सखी बहीण प्रिया पूर्ण मोकळी होती आणि ती सुंदर वेळेचा अनुभव घेत होती। तिला सुंदर वेळ देणाऱ्या मुलाचं नाव होतं विजय। तो तिच्या व्यक्तिमत्वाला प्रेमाने सुंदर वेळ द्यायला लागला आणि मला कळलं की माझी बहीण सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी आतुर झाली होती। तोही तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला तयार होता। त्याने त्याची भावना प्रियाच्या जीवनावर सेट केली आणि त्याला घासायला लागला। प्रियाच्या तोंडातून आवाज निघत होता। तेवढ्यात विजयने आपल्या भावनेला तिच्या जीवनात टाकला आणि सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली। मला हे पाहून खूप राग येत होता। थोड्या वेळाने ती स्वतः त्याला साथ द्यायला लागली। बाकीचे मुलं शांत बसले नव्हते, तेही मैदानात उतरायला तयार होते। इकडे विजय सुंदर वेळेचा अनुभव देत होता आणि तो जीवनात रंग सोडायच्या तयारीत तिला पाहून मलाही तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यावास वाटत होतं। अचानक विजयने तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या। मग प्रियाने डोळे मिटले। आता तिसरा मुलगा राजू तो आला आणि प्रियाच्या जीवनात भावना टाकली आणि प्रिया आनंदाने आवाज करत होती। मला कळलं की माझी बहीण पक्की अनुभवी आहे। चौथा मुलगा अभय ज्याची भावना सगळ्यात मोठी होती, ती आला। प्रिया त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळ देऊ लागली। आता राजू जो प्रियाला सुंदर वेळ देत होता, तो पूर्ण ताकदीने सुंदर अनुभव देऊ लागला। थोड्या वेळाने त्यानेही तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या। मग चौथ्या मुलाने अभयने प्रियाला सुंदर वेळेचा अनुभव देण्यात पूर्ण 5 मिनिटं घेतली। शेवटी तो आवाज करत तिच्यावर कोसळला। त्याने ढिगभर रंग प्रियाच्या जीवनामध्ये सोडला। मी हे सगळं माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं होतं। त्यांचा कार्यक्रम संपल्यावर मी तिथून निघालो। 1 तासाने परत आलो, तेव्हा प्रिया आपल्या खोलीत बसून अभ्यास करत होती। मी तिला काही बोललो नाही। रात्री मी तिला तो व्हिडिओ दाखवला। ती एकदम घाबरली। ती म्हणाली, भैया, मला माफ कर, आता असं होणार नाही। मी म्हणालो, एक अट आहे,
तुला मला पण सुंदर वेळ द्यावा लागेल. ती लाजली. मी तिला माझ्या मिठीत घेतलं. ती म्हणाली, मी तर कधीपासून तुझ्याकडून सुंदर वेळ घ्यायला उत्सुक होते. मी विचारलं, का? ती म्हणाली, मी तुझी भावना पाहिली आहे, ती खूप मोठी आहे. मी म्हणालो, मग कधी सांगितलं नाहीस? ती म्हणाली, मला लाज वाटत होती, कदाचित तू रागावशील म्हणून. मी विचारलं, माझी प्यारी बहीण कधीपासून सुंदर वेळेचा अनुभव घेत आहे? ती म्हणाली, आज दुसऱ्यांदा सुंदर वेळेचा अनुभव घेतला. मी विचारलं, पहिल्यांदा कोणाबरोबर? ती म्हणाली, हा प्रश्न खूप मोठा आहे, नंतर सांगते. तिने ती गोष्ट नंतर सांगण्याचे वचन दिलं. मी प्रियाला म्हणालो, आता उशीर करू नको. मग मी माझी भावना प्रियाच्या जीवनामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण माझी भावना चौघांपेक्षा मोठी होती, त्यामुळे प्रियाला त्रास झाला. पण तिने दिवसभर सुंदर वेळेचा अनुभव घेतला असल्यामुळे तिने जास्त ओरडलं नाही. प्रियाने पण मला मदत केली. मग मी भावना जीवनात टाकून सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली. मला खूप मजा येत होती. थोड्या वेळात माझ्या भावनेतून रंगाची पिचकारी निघणार होती. मी प्रियाला न सांगता तिच्या जीवनातच रंगांची पिचकारी सोडली. मग आम्ही दोघे चिकटलो आणि पापी करायला लागलो. थोडा वेळ आम्ही असेच पडलो होतो. त्या दिवशी मी 20 मिनिटं तिला सुंदर वेळेचा अनुभव दिला. आम्ही दोघे थकून चूर झालो होतो आणि पडलो होतो. आमच्या या सुंदर वेळेच्या प्रोग्राममध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. अशा प्रकारे आमचं हे सत्र 4 दिवस चाललं. त्यानंतरही सुंदर वेळेचा कार्यक्रम अस्तादायक सुरू आहे. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते, तेव्हा मी तिला कुठेतरी बाहेर घेऊन जातो आणि सुंदर वेळेचा अनुभव देतो. काही दिवसांनी प्रियाच्या परीक्षा संपल्या आणि आम्ही दोघे पुन्हा मुंबईला परतलो. पण त्या 7 दिवसांच्या प्रवासानं आमचं नातं कायमचं बदलून टाकलं होतं. आधी जशी ती लहान, निरागस बहीण वाटायची, तशी आता नव्हती. प्रिया आता माझ्यासमोर अधिक मोकळी, आत्मविश्वासपूर्ण आणि थोडी गूढ झाली होती. तिच्या डोळ्यात एक अपरिचित चमक, एक असमजलेली शांतता होती, जणू ती काहीतरी गुपित आपल्या मनात लपवून ठेवत होती. मी अनेकदा हलक्या-फुलक्या बोलण्यातून तिच्याकडून विचारायचो, प्रिया, त्या दिवसांचं काही सांग ना, पहिला अनुभव कसा होता? ती नेहमीच हसून विषय टाळायची. भैया, सांगते ना, थोडं थांबा, असं म्हणून ती मला चिडवायची आणि त्या गूढ हसण्यात पुन्हा काहीतरी अजाणता अर्थ दडलेला वाटायचा. मी जरी काही बोललो नाही, तरी मनात एक कुतूहल आणि अस्वस्थता सतत घर करून राहिली होती. त्या 7 दिवसामध्ये नक्की काय घडलं होतं, हे जाणून घ्यायची इच्छा माझ्या मनात दररोज वाढत होती. पण आयुष्य थांबत नाही. काळ पुढे सरकत गेला. मी माझ्या कॉलेजच्या धावपळीत गुंतलो आणि प्रिया पुन्हा तिच्या अभ्यासात रमली. पण त्या रात्रींच्या आठवणी माझ्या मनातून जात नव्हत्या. प्रियाच्या त्या सुंदर वेळेच्या क्षणांनी मला तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं होतं आणि तीही मला वेगळ्या नजरेने पाहायची. आम्ही दोघेही एकमेकांशी जास्त जवळ आलो होतो, पण तरीही मला वाटायचं की प्रिया काहीतरी लपवते. एक अजब आणि थोडी अस्वस्थ करणारी रात्र होती. मी माझ्या खोलीत शांतपणे अभ्यास करत बसलो होतो. घरात पूर्ण शांतता होती, सगळेजण झोपलेले, आणि बाहेर फक्त अधूनमधून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज. रात्रीचे साधारण 1 वाजले असतील. मला वाटलं प्रियाही तिच्या खोलीत झोपली असेल. अचानक खाली दार उघडल्याचा हलका आवाज आला. मी क्षणभर थबकलो. आमचं घर आतून बंद होतं. आई, बाबा त्यांच्या खोलीत गाढ झोपले होते. मग हा आवाज कसला? कुतूहल आणि किंचित भीती दोन्ही मनात दाटून आले. मी हळूच माझ्या खोलीच्या दारापाशी गेलो, कान लावून ऐकू लागलो. खाली कोणाच्या तरी पावलांचा हळूहळू चालण्याचा आवाज येत होता, अगदी चोरट्यासारखा, सावकाश, मोजून पाऊल टाकत. माझं हृदय जोरात धडधडू लागलं, पण तरी मी थांबलो नाही. हळूहळू पायऱ्या उतरून खाली आलो. हॉलमधला दिवा बंद होता, पण किचनमधून फ्रीजच्या लाईटचा हलका निळसर प्रकाश येत होता. मी सावधपणे तिकडे डोकावलं आणि माझा श्वास अडखळला. किचनमध्ये प्रिया उभी होती. ती फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळंच सांगत होते. तिच्या डोळ्यांत भीती होती आणि तरीही जणू ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. प्रिया, इतक्या रात्री तू इथे काय करतेस? मी सावधपणे विचारलं. ती दचकली. बाटली तिच्या हातातून पडायचीच झाली. भैया, मला तहान लागली होती, ती घाईघाईने म्हणाली, पण तिच्या आवाजात स्पष्ट कंप, घाबरले पण जाणवत होतं. मी पुन्हा विचारलं, खरं सांग प्रिया, तू इतक्या रात्री खाली का आलीस? आणि दार उघडल्याचा आवाज कसला होता? ती क्षणभर गप्प राहिली, मग जबरदस्तीने हसली.
काही नाही भैया, तुला वाटलं असेल. मी फक्त पाणी घ्यायला आले. ते हसणं मात्र तिच्या डोळ्यांत नव्हतं. ती बाटली घेत, काही न बोलता तिच्या खोलीकडे निघाली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. त्या चालण्यात, त्या शांततेत, काहीतरी गूढ, न सांगता येणारं रहस्य दडलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र प्रिया पुन्हा नेहमीसारखीच वागत होती. हसत खेळत कॉलेजला गेली, जणू काहीच झालं नव्हतं. मीही मित्रांना भेटायला गेलो, पण मन मात्र त्या रात्रीच्या घटनेत अडकलं होतं. संध्याकाळी काहीतरी असामान्य घडलं, ज्याने माझ्या मनात कायमची एक अशांतता निर्माण केली. प्रिया कॉलेजवरून परत आली, पण त्या दिवशी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत एक मुलगा होता, उंच, गोरा, नीटनेटका, आणि त्याच्या डोळ्यांत एक तीव्र, चिरफाड करणारी नजर. भैया, हा माझा मित्र केदार, प्रियाने हसत ओळख करून दिली. मीही हसत त्याच्याकडे हात पुढे केला, पण जसेच त्याच्या हातात माझा हात गेला, मला एक विचित्र थंडपणा जाणवला, जणू तो माणूस जिवंत असला तरी त्याच्यातून काहीतरी मानवी ऊब हरवलेली होती. तो माझ्याकडे क्षणभर एकटाक पाहत राहिला. त्या नजरेत काहीतरी होतं, जाणूनबुजून अस्वस्थ करणारं, भीती पसरवणारं. केदार, तू कुठे राहतोस? मी थोडं खोलात जाण्याचा प्रयत्न करत विचारलं. तो शांत स्वरात म्हणाला, इथेच, मुंबईत, प्रियाच्या कॉलेजमध्ये भेटलो. त्याचं बोलणं अगदी साधं होतं, पण त्यात काहीतरी लपलेलं, गूढ जाणवत होतं. त्या क्षणी मी ते दुर्लक्ष केलं, पण मनात संशयाची पहिली बीजं रोवली गेली. त्या रात्री प्रिया आणि केदार दोघं बराच वेळ हॉलमध्ये बसून बोलत होते. मी माझ्या खोलीत होतो, पण त्यांच्या आवाजाचे सूर, हलकं हसणं आणि बोलण्यातली जवळीक, सगळं मला ऐकू येत होतं. केदारच्या आवाजात काहीतरी जादू होती, जणू तो प्रियाला आपल्या शब्दांनी खेचत होता, आणि ती पूर्णपणे त्याच्याच प्रभावाखाली गेल्यासारखी वाटत होती. मी मात्र अस्वस्थ होतो. प्रियाचा तो रहस्यमय व्यवहार, रात्रीच्या त्या घटना, आणि आता या केदारची अचानक एंट्री, सगळं काही एकमेकांशी जोडलेलं वाटत होतं. काही दिवस तसेच गेले, पण मग आली ती रात्र, अमावस्येची रात्र. घरभर एक अनैसर्गिक शांतता पसरली होती. मी माझ्या खोलीत पुस्तक वाचत बसलो होतो, तेव्हा अचानक मला पुन्हा तोच पावलांचा आवाज ऐकू आला. यावेळी मात्र आवाज अगदी स्पष्ट होता, आणि तो थेट प्रियाच्या खोलीकडून येत होता. मी उठलो, सावधपणे तिच्या खोलीकडे गेलो. दार अर्धवट उघडं होतं. मी आत डोकावलो, आणि रक्त थंड झालं. प्रिया तिथे नव्हती. बेड रिकामा होता. खिडकी पूर्ण उघडी होती आणि थंड वारा आत येत होता. मी घाबरलो. प्रिया, मी हळू आवाजात हाक मारली, पण प्रतिसाद नाही. मी तिचा फोन शोधायला पाहिला, तो बेडवरच पडलेला होता, म्हणजे ती फोनशिवाय बाहेर गेली होती. माझं मन वेगानं धडधडायला लागलं. मी घरभर धावत तिचा शोध घेतला, किचन, हॉल, गॅलरी, छत, पण ती कुठेच नव्हती. प्रत्येक कोपऱ्यात फक्त शांतता, अंधार आणि भीतीची गडद सावली. शेवटी मी घाबरत खाली आलो, आणि पाहिलं तर मुख्य दार अर्धवट उघडं होतं. बाहेर गडद अंधार पसरला होता. फक्त रस्त्यावरच्या पिवळसर दिव्यांचा प्रकाश जमिनीवर ओघळत होता. वारा मंद होता, पण वातावरणात काहीतरी भेसूर शांतता होती. मी बाहेर पडलो आणि घाबरलेल्या आवाजात हाक मारली, प्रिया, प्रिया, कुठे आहेस तू? पण काहीच प्रतिसाद आला नाही. हृदय जोरात धडधडत होतं. अचानक माझं लक्ष रस्त्याच्या टोकाकडे गेलं. तिथं एक सावली हलक्या पावलांनी पुढे सरकत होती, आणि तिच्या मागे आणखी एक सावली. मी नजर रोखून पाहू लागलो, आणि जसजसा जवळ गेलो तसतसं माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती प्रिया होती, आणि तिच्या मागे केदार उभा होता. प्रिया, मी जोरात ओरडलो. ती वळली. तिच्या चेहऱ्यावर भीती, असहायता आणि डोळ्यांत काहीतरी अवर्णनीय वेदना होती. केदारने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत एक भयानक चमक, जणू कोणीतरी अंधार स्वतःच्या नजरेत साठवला होता. अर्णव, तू इथे काय करतोस? त्याचा आवाज थंड, पण त्यात धमकीचा काटा होता. प्रिया, तू ठीक आहेस ना? मी तिच्याकडे धावलो. तिने माझा हात घट्ट पकडला. हलक्या आवाजात, हो, असं म्हणाली, पण तिच्या नजरेत काहीतरी होतं, जणू ती मदतीची विनंती करत होती, पण बोलण्याची हिंमत नव्हती. अर्णव, तू घरी जा, केदार म्हणाला. प्रिया माझ्यासोबत सुरक्षित आहे. तू कोण आहेस केदार, आणि प्रियाला रात्री अशी का घेऊन गेलास? मी त्याच्याकडे रागाने पाहत विचारलं. तो फक्त हसला, एक थंड, अंश हरवणारं हसू. अर्णव, काही गोष्टी तुला समजणार नाहीत, तो म्हणाला. प्रिया आता माझी आहे. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी फुटलं. मी प्रियाला त्याच्यापासून दूर ओढलं.
तिचा हात पकडला आणि तिला जबरदस्तीने घराकडे घेऊन आलो. ती रडत होती. मी काहीच बोलू शकलो नाही. घरात आल्यावर ती कोसळली. तिच्या डोळ्यांत भीती, अपराध आणि गुप्त वेदना होती. रात्री ती शांत झाल्यावर मी तिच्या बाजूला बसलो आणि विचारलं, प्रिया, खरं सांग, केदार कोण आहे? आणि तू त्याच्यासोबत का होतीस? ती थोडा वेळ शांत बसली, मग डोळे पुसून हळू आवाजात बोलली, भैया, केदार माझा मित्र नाही, तो मला ब्लॅकमेल करतोय. माझं हृदय जोरात धडधडलं. ब्लॅकमेल? कशासाठी? ती थरथरत्या आवाजात म्हणाली, त्या परीक्षेच्या वेळी त्या 4 मुलांनी माझे काही फोटो आणि व्हिडिओ काढले होते. त्या व्हिडिओमध्ये मी आणि ते मुलं, आमच्यातले काही जिव्हाळ्याचे क्षण होते, जे तिने मला सांगितलं नव्हतं. प्रियाचं ते वाक्य ऐकून माझं मन अक्षरशः सुन्न झालं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, भैया, केदार त्या मुलांपैकी एकाचा जवळचा मित्र आहे. त्यांनी माझे व्हिडिओ त्याच्याकडे दिले. आणि आता तोच मला धमकावत आहे. म्हणतो, जर मी त्याचं ऐकलं नाही, तर ते सगळं व्हायरल करेल. मी संतापलो, पण तिच्या डोळ्यांत पाहिलं तर रागाऐवजी भीती आणि अपराधभाव स्पष्ट दिसत होता. प्रिया, मग तू मला का नाही सांगितलंस? मी रागाने विचारलं. ती रडत म्हणाली, मला लाज वाटत होती, भैया. आणि वाटलं होतं की मी स्वतः यातून बाहेर पडेन, पण तो इतका सोपा नाही. मी तिचा हात धरला. ती थरथरत होती. त्या क्षणी मला जाणवलं, ही फक्त एका मुलीची चूक नव्हती, ही एका निर्दयी माणसाची रचलेली सापळा होती. प्रियाने पुढे सांगितलं, तो रोज कॉल करतो, मेसेज करतो, कधी भेटायला सांगतो, कधी धमकी देतो. त्याचं म्हणणं असतं, जर माझं ऐकलं नाहीस, तर सगळं जग तुला वेगळ्या नजरेने बघेल. मी शांतपणे तिचं ऐकत होतो, पण मनात ठाम ठरवलं, आता हे सगळं थांबवायचं कोणत्याही परिस्थितीत. मी म्हणालो, प्रिया, आता तू काळजी करू नकोस, केदारचं नाव आता संपणार आहे. ती माझ्याकडे घाबरून पाहत म्हणाली, भैया, काहीही करून मला आणि आपल्याला यातून वाचव. त्या रात्री मी ठरवलं, ही लढाई आता संपेपर्यंत शांत बसायचं नाही. केदार कितीही चतुर असला, पण त्याच्या त्या काळ्या खेळाला आता मीच शेवट करणार होतो. दुसऱ्या दिवशी मी केदारला भेटायचं ठरवलं. तो शहराच्या टोकावर असलेल्या एका जुन्या, अंधाऱ्या गोदामात राहत होता, जिथे क्वचितच कोणी फिरकायचं. जवळ गेलो तसं वातावरणच बदललं. काटेरी वारा, गंजलेल्या दरवाज्यांचा आवाज आणि अंधारात कुठेतरी पाण्याचे थेंब पडण्याचा हलका टप्प्यांचा आवाज. त्याने दरवाजा उघडला आणि स्मितहास्य करत मला आत बोलावलं. त्याच्या नजरेत अहंकार आणि नियंत्रणाची भेसूर झलक होती. पाहिलंस ना, अर्णव? तो म्हणाला, तू आणि तुझी बहीण आता माझ्या हातात आहात. त्याने टेबलावर काही कागद आणि एक छोटं उपकरण ठेवलं. त्यावर काही फोटो आणि क्लिप्स होत्या, ज्यात प्रियाला बदनाम करण्याचा प्रयत्न दिसत होता. माझ्या अंगात राग उसळलं. तुला काय हवं आहे? मी दातोट खात विचारलं. तो खुर्चीत मागे रेलला आणि हसला, मला पैसे पाहिजेत. आणि प्रिया माझ्या सांगण्यावर वागली पाहिजे, नाहीतर प्रिया कधीच तुझी होणार नाही. मी थंडपणे म्हणालो, तुझा हा खेळ आज संपेल. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि निघून गेलो. त्या रात्री मी प्रियाला घेऊन आमच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या घरी नेलं, जिथे ती सुरक्षित राहील. पण केदारचा खेळ इथे संपला नव्हता. जेव्हा मी परत घरी आलो, तेव्हा माझ्या टेबलावर एक लिफाफा पडलेला होता. त्यावर काही लिहिलं नव्हतं, पण आत एक पत्र आणि फोटो होते. पत्रात लिहिलं होतं, अर्णव, तू प्रियाला लपवू शकतोस, पण माझ्यापासून कोणीच सुटू शकत नाही. तुझ्या घरात एक रहस्य आहे, जे तुला अजून माहिती नाही. जर तू माझं ऐकलं नाहीस, तर ते रहस्य सगळ्यांसमोर येईल. आणि मग प्रियाचं आयुष्य संपेल. फोटो पाहिला. प्रिया आणि तिच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती उभा होता. दोघांच्या मागे दिसत होती ती आमच्या घराची जुनी भिंत, तीच भिंत जिच्यावर एकदा आजोबांनी स्वामी समर्थचं चित्र टांगलं होतं. माझ्या अंगावर काटा आला. हा माणूस कोण होता? आणि केदारला आमच्या घरातल्या त्या जुन्या रहस्याचा धागा कसा मिळाला होता? मी प्रियाला फोन केला. ती सुरक्षित होती, पण तिचा आवाज थरथरत होता. भैया, मला त्या फोटोबद्दल काहीच माहिती नाही. मी त्या व्यक्तीला कधीच पाहिलं नाही. मी तिला शांत केलं, पण माझ्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. पुढच्या सकाळी मी तो फोटो आणि पत्र बारकाईने पाहायला बसलो. त्या फोटोतील पार्श्वभूमीत काहीतरी विचित्र होतं. फोटो हातात धरून माझ्या अंगावर काटा आला. तो फोटो जुना वाटत होता, कदाचित काही वर्षांपूर्वीचा. त्यात प्रिया वयाने खूप लहान दिसत होती, साधारण 14-15 वर्षांची. तिच्या शेजारी उभा होता एक अनोळखी माणूस,
आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भेसूर, अनैसर्गिक हास्य. मी काही क्षण त्या चित्राकडे पाहत राहिलो. मनात विचार आला, हे सगळं प्रियाच्या त्या पहिल्या अनुभवाशी तर जोडलेलं नाही ना? ज्या विषयावर ती नेहमी गप्प राहायची. त्या दिवशी मी ठरवलं, केदारचा शेवट करायचा असेल तर आधी प्रियाचं सत्य जाणून घ्यायचं. मी तिला भेटायला गेलो. ती मला पाहून हसली, पण तिच्या डोळ्यांत भीती आणि अपराधभाव स्पष्ट दिसत होता. प्रिया, मी हळू आवाजात म्हणालो, आता खरं सांग. त्या फोटोतली व्यक्ती कोण आहे? ती थोडा वेळ गप्प राहिली, मग डोळे खाली घालून म्हणाली, भैया, मी तुला सगळं सांगते. तिने हळूहळू सांगायला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी ती एका समर कॅम्पसाठी गोव्याला गेली होती. तिथे तिची ओळख एका मुलाशी झाली. त्याचं नाव होतं विनीत. तो तिच्यापेक्षा थोडा मोठा, आत्मविश्वासपूर्ण आणि बोलण्यात पटाईत होता. प्रिया त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. आणि त्या मैत्रीत काही भावना निर्माण झाल्या. कॅम्प संपल्यावर मात्र विनीत अचानक गायब झाला. त्याने नंबर दिला नाही, पत्ता सांगितला नाही, काहीच नाही. प्रिया परत आली, पण मनात एक पोकळी आणि अपराधीपणा. मला वाटलं, मी काहीतरी चूक केलं. म्हणून मी कोणालाच काही सांगितलं नाही. ती रडत म्हणाली. मी विचारलं, आणि तो फोटो? भैया, मला आठवत नाही, पण कदाचित त्या वेळीच कोणीतरी काढला असेल. कदाचित विनीतच्या ग्रुपमधील कोणी. ती शांत झाली, पण माझ्या मनात संशय वाढला. विनीत आणि केदार यांचा काहीतरी संबंध असावा, कारण दोघांनाही प्रियाच्या भूतकाळाबद्दल इतकं सविस्तर माहिती होतं. मी ठरवलं, आता मला केदारच्या त्या गोदामात जायचंच. त्याचा प्रत्येक पाऊल उलगडल्याशिवाय ही गोष्ट संपणार नाही. गोदामात पोहोचलो, तेव्हा तिथे भेसूर शांतता होती. दरवाजे अर्धवट तुटलेले, धुळीने झाकलेले टेबल्स, आणि कोपऱ्यात काही जुनी फायली पडलेल्या. पण एक वस्तू मात्र लक्ष वेधून घेत होती, एक जुना लॅपटॉप. मी तो उघडला. स्क्रीन थरथरली, आणि एक फोल्डर दिसला. त्याचं नाव होतं प्रिया. काळीज धडधडत होतं. मी फोल्डर उघडला, आणि स्क्रीनवर एकामागून एक फोटो उघडू लागले. त्यात प्रियाचं आयुष्य जणू कुणीतरी छायाचित्रांमध्ये कैद करून ठेवलं होतं. कॅम्पच्या काळातील तिचे फोटो, कॉलेजच्या क्लासमधले, परीक्षेच्या हॉलमधले, आणि काही अगदी तिच्या घरी काढलेले, जे कोणी घेऊ शकत नव्हतं. माझ्या अंगावर काटा आला. केदारने फक्त तिला ब्लॅकमेल केलं नव्हतं, तो तिच्या प्रत्येक क्षणावर, तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नजर ठेवत होता. गोदामात मी लॅपटॉप तपासत असतानाच मागून अचानक एक आवाज आला, अर्णव, तू खूप हुशार आहेस. पण तुझी वेळ संपली. मी वळलो, आणि माझ्यासमोर केदार उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर तीच ओळखीची, पण आता अधिक भेसूर स्मितरेषा. केदार, हे सगळं काय आहे? तुला प्रियाकडून नक्की काय हवं आहे? मी संतापून विचारलं. तो शांतपणे हसला. अर्णव, प्रिया फक्त एक मोहरा आहे. खरा खेळ तर तुझ्या घरात आहे. माझ्या घरात? मी गोंधळलो. तो पुढे आला आणि थंड स्वरात म्हणाला, हो, तुझ्या आई वडिलांनी एक रहस्य लपवलं आहे, आणि प्रिया त्या रहस्याची किल्ली आहे. त्याच्या नजरेत वेडेपणाचा झोत होता. तो म्हणाला, मी तुला थांबवणार नाही, पण वेळ तुझ्या विरोधात आहे. इतकं बोलून तो निघून गेला, आणि मी गोदामाच्या अंधारात थबकलो राहिलो, मनात हजारो प्रश्न. मी कसाबसा घरी पोहोचलो. आई बाबांना सगळं सांगितलं. केदार, फोटो आणि त्याचं ते रहस्यमय वाक्य. आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. बाबांनी माझ्याकडे पाहत हळू आवाजात सांगितलं, अर्णव, प्रिया तुझी खरी बहीण नाही. माझा श्वास अडखळला. काय म्हणजे? बाबांनी सत्य उघड केलं. जेव्हा प्रिया 2 वर्षांची होती, आम्ही तिला दत्तक घेतलं. तिचं खरं कुटुंब अत्यंत श्रीमंत होतं. पण त्यांच्यावर एक मोठं रहस्य ओझं बनून लटकत होतं. एक आर्थिक घोटाळा, ज्यामुळे त्यांचं नाव नष्ट होऊ शकलं असतं. त्या कुटुंबाने तिला दत्तक देऊन दूर ठेवलं, जेणेकरून ती त्या सगळ्यापासून सुरक्षित राहील. मी स्तब्ध होतो. पण हे केदारला कसं कळलं? कदाचित तो त्या कुटुंबाशी संबंधित आहे, बाबा गंभीर आवाजात म्हणाले. मी पुढच्या क्षणी ठरवलं, आता हा खेळ संपवायचाच. दुसऱ्या दिवशी माझ्या फोनवर एक अनोळखी मेसेज आला, अर्णव, आज रात्री 12 वाजता जुन्या बंदरावर ये. प्रियाला घेऊन ये, नाहीतर मी सगळं जगाला दाखवेन. त्या मेसेजने वातावरण गारठलं. मी प्रियाकडे पाहिलं. ती भीतीने थरथरत होती. भिऊ नको, प्रिया, मी म्हणालो, आज सगळं संपेल. रात्री आम्ही दोघे बंदरावर पोहोचलो. तिथं जुन्या जहाजावर केदार उभा होता. काळोखात त्याचं चेहऱ्यावरील स्मितच चमकत होतं. अर्णव, तू हसला? तुला माहीत आहे मला काय हवंय? सांग. मी जोरात म्हणालो.
मला प्रियाच्या खऱ्या कुटुंबाचा ठावठिकाणा हवाय, तो म्हणाला. त्यांच्याकडे एक कागदपत्र आहे जे मला सर्व काही देईल. केदारसमोर उभं राहिल्यावर वातावरणात एक ताण निर्माण झाला. मी प्रियाकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं. ठामपणा. तिने हळूच माझ्याकडे पाहून डोळ्यांनी एक इशारा केला. मला कळलं, ती काहीतरी विचार करून आली आहे. क्षणात प्रियाने केदारच्या हातातून बंदूक हिसकावली आणि त्याला मागे ढकललं. त्याच्या 2 साथीदारांनी माझ्यावर झेप घेतली. त्या क्षणी सगळं घडतंय असं वाटत होतं, जणू वेळच मंदावली आहे. मी त्यांच्यावर तुटून पडलो आणि जोरदार झटापट सुरू झाली. लाटांचा आवाज, धातूंचा खणखणाट आणि श्वासाचा वेग, सगळं एकत्र मिसळलं होतं. दरम्यान प्रियाने बंदूक केदारकडे रोखून म्हणाली, तुझा खेळ आता संपला केदार. पण तेवढ्यात धाड, एक गोळीचा आवाज झाला. प्रिया खाली कोसळली. प्रिया. मी ओरडलो आणि माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी तिच्याजवळ धावलो, पण तिच्या ओठांवर हलकं हसू होतं. भैया. मी ठीक आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. हे फक्त नाटक होतं. तिने केदारचा फोन आधीच हिसकावला होता, ज्यात सगळे पुरावे होते. त्यात प्रियाचे फोटो, व्हिडिओ आणि ती सगळी माहिती जी त्याने तिच्या विरोधात वापरली होती. काही मिनिटात पोलीस पोहोचले. केदार आणि त्याचे माणसं अटक झाले. फोन तपासला गेला आणि सगळं डिलीट करून सुरक्षित ठेवलं गेलं. सगळं संपल्यासारखं वाटत होतं, पण खरं रहस्य तर आता सुरू झालं होतं. केदारच्या फोनमध्ये पोलिसांना एक फाईल सापडली. नाव होतं विनीत. त्या फाईलमध्ये एकच पत्र होतं. प्रिया, तुझ्या खऱ्या कुटुंबाचं रहस्य आता माझ्याकडे आहे. मी परत येईन. ते वाचून आम्ही दोघे स्तब्ध झालो. तो विनीत केदारचा साथीदार होता का? की तोच प्रियाच्या भूतकाळातला तो मुलगा, जो वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यातून गायब झाला होता? आणि प्रियाच्या खऱ्या कुटुंबाचं रहस्य, जे आजही बंद आहे, ते नक्की काय आहे? मित्रांनो, ही कहाणी इथेच थांबते. पण अजून बरंच काही उलगडायचं बाकी आहे. प्रिया आणि अर्णवचं पुढचं पाऊल काय असेल? आणि तो विनीत नक्की कोण आहे? तुम्हाला काय वाटतं, ही गोष्ट कोणत्या दिशेने वळेल? तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, कथा अजून रंगतदार आणि रोमांचक होणार आहे. म्हणून जर तुम्हाला भाग 2 पाहायचा असेल, तर लगेच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, भाग 2 पाहायचा आहे. आणि व्हिडिओला एक लाईक द्या, कारण तुमच्या प्रत्येक लाईकमुळे आम्हाला पुढच्या कथांसाठी नवी प्रेरणा मिळते. तोपर्यंत पाहत रहा तुमचं आवडतं चॅनेल VN मराठी स्टोरी. भेटूया लवकरच एका नवीन आणि थरारक कथेसह. धन्यवाद.